त्याची विकृती माझ्या समोर आली। त्याला माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते मला। त्या लहान मुलीला सुद्धा सोडलं नाही त्या राक्षसाने। कोण समजतात कोणी बाबा लोक स्वतःला? लोकांच्या लाईफ मध्ये असलेल्या प्रॉब्लेम्स आहे असा फायदा करून घेतात। श्रद्धेच्या नावाखाली लोकांना लुबाडतात, पक्कड पैसा कमवतात, खोटी आश्वासनं देतात। आई अगं ती मुलगी किती लहान आहे, मला तर विचारच करवत नाहीये। श्री, या अशा माणसांमुळे ना माणुसकीवरचा विश्वास उडतो लोकांचा। पिहू, ऐक ना बाळा, तू शांत हो ना। आई आई कशी शांत होऊ? मला विचारच करवत नाहीये। फार धक्का बसलाय मला हे सगळं ऐकून। मला कळते तुला काय वाटतंय ते। तू आज जेव्हा ती मुलगी माझ्या समोर आली ना, ती इतकी रडत होती, ती इतकी घाबरली होती। तिला बघून मला इतका राग येत होता ना, आणि ती रडताना बघून मला फक्त तू दिसत होतीस पिहू। येताना मला नको नको ते विचार येत होते। विचार कर, हे माझ्या आणि रेवतीच्या बाबतीत झालं असतं तर? वेळी सावध झालो आम्ही, पण आज जे त्या मुलीच्या बाबतीत घडलंय ना, ते आई रोज असं कितीतरी मुलींच्या बाबतीत होत असेल। मला तर फक्त विचार करून अंगावर काटा येतोय। नाही पिऊ, पण आता आपण थांबायचं नाही, कारण तो माणूस ना आता थांबणार नाही। अशा राधासारख्या अनेक मुली आणि त्याच्याकडे येणाऱ्या त्या सगळ्या बायकांना आपल्याला सावध करायचंय, त्याच्या तावडीतून सोडवायचंय। त्या बाबाचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणावाच लागेल। हो आई, पण त्याआधी आपल्या घरच्यांना त्याचा खरा चेहरा कळला पाहिजे, एस्पेशली बाबांना। नाही पिहू, नाही विश्वास ठेवणार अविनाश। त्यांच्या डोळ्यावरनं त्या बाबाच्या अंधभक्तीची झापड पडली, त्यात त्यांना ती कॉन्ट्रॅक्ट मिळणार। कसा विश्वास ठेवतील ते? मग आपण कसं करायचं?